हाय फ्रेंड्स, उपवासाचा साबुदाणा वडा कशा पद्धतीने परफेक्ट पद्धतीने केला जातो ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी आपल्याला हवा आहे रात्री 1 वाटी भिजत घातलेला साबुदाणा। त्याचबरोबर मी फ्राय केलेले काजूवर घेतलेले आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। त्याचबरोबर 1 वाटी भाजलेले शेंगदाणे, 4 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत मी आणि 2 हिरव्या मिरच्या। हे सर्व आपण एकजीव करून घेऊया। त्यासाठी आपण आधी पहिल्यांदा शेंगदाण्याचा बारीक पावडर करून घेऊया। ही बघा, आपण शेंगदाण्याची बारीक पावडर करून घेतलेली आहे। हे आता सगळं आपण एकजीव करून मिक्स करून घेऊया। पहिल्यांदा आपण साबुदाणा भिजत घातलेला घालू, त्यानंतर जे शेंगदाण्याचा बारीक पावडर केली होती ती यामध्ये मिक्स करू। त्यानंतर हिरवी मिरची, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट जास्त करू शकता। काजूचे बारीक केलेले तुकडे घालू याच्यामध्ये आणि उकडून घेतलेला जो बटाटा होता तो आपण थोडासा स्मॅश करून घेऊ। त्यामुळे हे बटाटे म्हणजे बटाटा घातल्यामुळे काय होते की एकजीव होण्यास मदत होते। त्यानंतर मीठ घालू, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात मीठ घालू शकता। हे सर्व आपण एकजीव करून घेऊ। पूर्ण व्यवस्थित त्याला एकजीव करू, त्यामुळे वडे चांगले होण्यास त्याची मदत होते। हे बघा, हे असं आपण तयार केलेलं आहे। त्याच हाताला थोडंसं तेल लावून त्याच्यामध्ये त्याचा थोडा गोळा करून तो बरोबर मध्ये ठेवून त्याला प्रेस करून घ्यायचा। अशा पद्धतीने हा प्रेस केलेला वडा आहे। असे आपण सर्व वडे तयार करून घेऊ। तुम्ही अशा पद्धतीने गेलात तर तुम्ही तुमचे वडे सुद्धा म्हणजे अशा पद्धतीने परफेक्ट तयार होतील। हे बघा, इतके सारे त्याचे वडे तयार झालेले आहेत। हे आपण आता फ्राय करून घेऊ। वडे तळताना प्रथम तेल पूर्णपणे गरम केलेलं असावं, नाहीतर वडे तेलात सुटण्याची शक्यता असते। जास्त गरम तेल करूनच मगच वडे तेलामध्ये सोडावेत। वडे तेलात सोडल्यानंतर लगेचच परतायला जाऊ नका, नाहीतर वडे तुटण्याची शक्यता जास्त असते आणि त्यामुळे साबुदाणा पूर्णपणे पसरला जातो तेलात। त्यामुळे 2 मिनिटांनंतर वडे थोडासा कलर बदलला की तुम्ही परतून घ्या, त्यामुळे जसे आहेत तसे वडे राहतात। हे बघा, याला ब्राऊन कलर आलेला आहे। अशा पद्धतीने आपण सर्व वडे तळून घेऊ। हा पूर्णपणे भाजलेले आहेत, आपण आता काढून घेऊ। अशा प्रकारे आपण सर्व वडे असे तळून घेऊ। तुम्ही अशा पद्धतीने जर म्हणजे केलात तुम्ही वडे तर तुमचे देखील वडे अशा पद्धतीचे होतील। आपली तयार आहे। तुम्ही हे वडे दह्यासोबत खाऊ शकता किंवा ओल्या नारळाची चटणी जरी केली तर त्यासोबत सुद्धा हे वडे खूप छान लागतात। अशा पद्धतीने नक्की ट्राय करा, तुम्हालाही आवडेल।